परीक्षा असते ना आवाज काय या दशरथ भाऊ आभार आहे बसा बस तिथे बसा हरकत नाही चालेल इथे बसा हरकत नाही समोर आहेत ना हरकत नाही हो चालेल ते आम्हाला वाटलं ते पण आहे तर नाणेफेकीला कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे स्वास्थ्य शरीर आयुष्यमान बस इकडचं नीती नाही ना पुरुषोत्तम व योगेश अशी सलामीची जोडी नेहमीच आपण बघतो की पुरुषोत्तम मोहन आणि योगेश ही सलामी जोडी नेहमीच आपल्या संघासाठी खेळरेषीची दाद मागताना पुरुषोत्तम भोईर पंचांकडून आपल्या खेळरेषीची दाद मागताना वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येत आहेत अरविंद एक उत्कृष्ट असे गोलंदाज सामन्याला सुरुवात 5 षटकांचा सामना राहील याची नोंद घ्यायची दोन्ही कर्णधारांनी पुरुषोत्तम व योगेश यांनी आणि येणाऱ्या फलंदाज अर्थातच नरेश भोईर अरविंद वैयक्तिक पहिलं सांघिक पहिला चेंडू फटकावण्याच्या प्रयत्नात अयशस्वी यॉर्कर पद्धतीचा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त केलेला निराशाजनक कामगिरी बजावून पुरुषोत्तम भोईर 0वर बाद येतात आणि संघाचं खातं खोलण्यापूर्वीच बाद होत आहेत काहीसा अपयशीपणे मोठा आदरा बसतोय पुरुषोत्तम यांच्या रूपाने कोपरी संघाला 1-0 नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सुरेख गोलंदाजी बरोबर यष्ट्यांच्या दिशेने मधल्या यष्टीवर टाकल्या चेंडू अरविंद यांना पहिलं यश धारावी संघाला पहिलं यश नरेश स्वतः कर्णधार खेळण्यासाठी खेळपट्टीच्या दिशेने येताना बघूया त्यांच्या खांद्यावर आपल्या संघाची दारोमदार असणार आहे अर्थातच विजय मिळवायचा असेल तर नक्कीच या मैदानावर 45 ते 50 धावांचं आव्हान एक उपयुक्त ठरू शकतं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर खेळरेषीची दाद मागताना अरविंद सुरेख गोलंदाजी करताना पहिल्याच चेंडूवर पहिलाच बळी 5-6 पावलांची धाव घेत फुल टॉस चेंडू फुल केलाय बघायचं चेंडू सीमारेषेवर दुसरा मोठा आदरा सरळ चेंडू क्षेत्ररक्षकात आता फटकाला लॉलीपॉप पद्धतीचा आपण चेंडू म्हणू शकतो फुलटॉस झालेला होता चेंडूला दिशा दाखवण्याचं काम केलं परंतु तिथं क्षेत्रात तैनात गजानन यांनी कुठलीही चूक केली नाही आणि सुरेख झेल टिपलं झेल गॅस सामना जिंकला आपण म्हणतो कॅचेस विन मॅचेस सुरेख गोलंदाजाला अप्रतिम क्षेत्ररक्षक जोड असली तर काय घडतंय आता आपण बघितलं लागोपाठच्या 2 चेंडूवर पुरुषोत्तम भोईर त्याचबरोबर नरेश भोईर स्वतः कर्णधार बाद होऊन तंबूच्या दिशेने परत आहेत आणि आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी अष्टपैलू खेळाडू एक धडाकेबाज फलंदाज नितीन भोईर जे नेहमीच आपल्या संघासाठी चौफेर फटकेबाजी करतायत चौकार षटकारांची आतिषबाजी ज्यांच्या मनगडातून आपल्याला बघायला मिळतं तेच आता इथे मात्र चौकार मसाला सगळ्यावर नका टाकू हा फक्त म्हणजे मसाला नका टाकू कारण एकादशी आहे ना सगळ्यांना दे ना खातील ना सगळे मी बोलतोय मी बोलतोय तर हॅट्रिकची सुवर्ण संधी अरविंद यांना बघूया हॅट्रिक नक्कीच घेतील त्यांच्या मनगडात जादूची जादू फेक तेज गतीचे आणि बघूया त्यांच्या समोर असणार आहे ते योगेश भोईर आणि ते मात्र हॅट्रिक गमावलेले सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू आखूट टप्प्याचा चेंडूचा टप्पा घेतल्यानंतर चेंडू उसळी घेतोय पुढची कामगिरी एसटीएक्सवर निर्धाव चेंडू तिन्ही चेंडू निर्धाव सुरेख गोलंदाजी अप्रतिम टप्प्यावर गोलंदाजी होताना आणि नितीनच तर सन्माननीय सनी मेयर इथे आलेले आहेत त्याचं आमच्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत सुरेख अप्रतिम गोलंदाजी केवळ एकच धाव गेलेली आहे शेवटचा चेंडू असेल 2 बळी आणि एकच धाव दिलेली आहे आणि भिरकावला चेंडू बघूया झेलतोय की षटकार आणि
सुरेख अप्रतिम जय सीमारेश्वर लॉंग सीमारेश्वर योगेश यांना काय म्हणावं तितकं पहिल्याच चेंडूवर ते देखील बाद होत आहेत जसे ह्याप्रमाणे पुरुषोत्तम भोईर नरेश भोईर आणि आता योगेश भोईर. सुशांत नाईक एक अप्रतिम झेल टिपले तिने लॉंगॉन तिथे लॉंगॉन सीमारेश्वर आणि 3 बाळी सुरेख अप्रतिम गोलंदाजी अरविंद यांची या पहिल्या षटकात दारावे संघाकडून नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर प्रथम शतक स्वीकारल्यानंतर 3 बळी आणि केवळ एकच धाव. दयनीय अवस्था अधिक 40 संघ कोपरी गावची. स्वास्थ्य शरीर आयुष्यमान याची प्रतिची देताना दोन्ही संघ वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येते हेमंत भोईर. सामनापरतील नितीन काय होय त्यांना बघा आयोजक. चला फलंदाज लवकर चला सहकार्य असू दे आपलं. दुपारचं ऊन आहे काहिली होते शरीराची. योगेश भोईर बाद झाले आणि त्यांच्याच जागी दुसरे योगेश भोईर ज्युनियर योगेश भोईर. आता तो निलेश याचा कराव्याचा निलेश त्याला पण बंदी आहे 1 वर्ष. तो आधी केल्यानंतर परत 30+ केला आता त्याच्यावर बंदी आली 40+ तो आधी 40+ केला नंतर 30+ केला. ॲक्च्युअली 30+ जरा अडवायला पाहिजे होता म्हणून त्याच्यावर बंदी आली. फेका 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 हो आली 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 डिश इकडे का जरा पुढे त्यांचा उपवास आहे अजून अन्न आहे उपवास आहे ना उपवास आहे. तसं काही नाही उपास मी नाश्ता करून आलो भरपूर. असू दे ना मग काय पाणीच आहे चालतं तसं काही नाही पण तुम्ही ना मला नाही तुम्ही एक घेतलं तर आम्ही दुसरे घेऊ ना. कोणी पण त्यांना द्या ना त्या भाऊ ना द्या. मी पण जेवून आलो आता मला जेवल्यावर कमी आहे. नियम आहे तो. आपले मास्टर कप क्रिकेट स्पर्धेचे काही नियम आहेत त्या नियमाचं पालन करूया. नियम आपले आयोजक सांगतीलच. आयोजकांचा हा सर्वस्वी निर्णय असेल. आपल्या समितीपर्यंत जाऊ नये. आयोजक जो निर्णय घेतील तो आपण सर्व खेळाडूंना मान्य असेल अशी आपण अपेक्षा ठेवतो. आपण आपल्या समिती जर आपण तरुणाईमध्ये आपल्या नवी मुंबईत खेळत असू जरी आपले अधिक 40 वय असले तरी पण आपल्याला खेळता येत नाही असा आपल्या समितीचा नियम आहे. आणि त्या खेळताना आढळल्यास त्या संघाला त्या खेळाडूला 1 वर्षभर बसावं लागतं असा नियम आहे. आणि ज्या मास्टर क्रिकेट स्पर्धेचे जे नियम आहेत ते त्या पद्धतीने जेव्हा मोसम चालू होतो त्या मोसमामध्ये कुठल्याही संघातून तरुणांमध्ये खेळलं जाता येत नाही असा तो नियम आहे. आणि खेळायचं असेल तर त्या तरुणाईमध्येच खेळायचं असतं. नंतर मग जेव्हा आपण त्याच्यातून निवृत्त हो तेव्हा अधिक 40मध्ये खेळण्याची आपल्याला संधी मिळते. अशा अनेक खेळाडू आहेत आपल्या या नवी मुंबईमध्ये प्रतीक्षेत आहेत जे अधिक 40 क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी आतुर आहेत. पण
पण त्या दशरथ भाऊ 43 वर्षानंतर आपण खेळू देतात दोन्हीकडे. हा पण हे 43 नाही झाले ना पण नाही झाले 43 झाले. मला आमचा विषय ना आम्ही मीटिंगला होतो ना हां हां हां. हा जर आताच बनला असेल तरी पण नाही. आणि म्हणजे यंगस्टरमध्ये जेव्हा खेळतात ना, समजा त्यांनी एक स्पर्धा खेळली असं सांगतात ती, यांना माहिती आहे. यावर्षी 40 प्लस खेळू शकत नाही एकदा यंगस्टरमध्ये खेळला ना त्या वर्षी, तर त्या वर्षभर त्याला 40+ चान्स नाही. हां तोच विषय पुढच्या वर्षी. हां नाही तो ओपन मध्ये खेळला चांगला बॅट्समन आहे ना. नाही मग नक्की खेळलेत का तो योगेश? खेळलाय हो खेळलाय. हा मग नाही आता एक आहे ना मग नियम चालू होईल इथं खेळला तर तसं ते गणेशला पण खेळून नाही जायला पाहिजे. मग तो सर्व खेळतो ना NMPL नाही पण ते 43 पुढे असतील ना. आता झाला तो खेळला हा मग तेच त्याला वर्ष झालं आता. मीटिंगला मोठा इश्यू आहे. नाही कशाला हा फक्त पॉप्युलर खेळायला दिला तर मोठा इश्यू आहे. नाही पण हा विषय निघेल आता मीटिंगला. आता सोमवार किंवा मंगळवारी हे आहेत ना लॉट्स आहेत, तो विषय निघणार आहे. कोण आता कोण आले? नाही मग योगेश आपण बात केला पाहिजे. नाही केला. योगेश भोईर, योगेश यांच्याच जागी योगेश भोईर आले आहेत नितीन यांच्या जोडीला. बंधू दोन्ही दुसऱ्या षटकाचे पहिला बॉल. हेमंत यांचा पहिला चेंडू. काहीसा चेंडूला सन्मान देताना कव्हरच्या दिशेने चेंडू तडावले. सुरेख क्षेत्ररक्षण तिथे क्षेत्ररक्षकांचं होताना दिसतंय. निर्धाव चेंडू, धाव संख्या असतील कारण कुठलीही घाई दिसत नाही. कारण बिकट परिस्थिती असताना बघूया नितीन भोईरे आपल्या मनगडाच्या जोरावर नक्कीच चौकार षटकार फटकावण्यात माहेर असणारे नितीनच बघूया आणि त्यांचे बंधू. आणि भिरकावला चेंडू लॉंग ऑन मिड विकेट सीमारेषा मधोमध व तंग षटकार. षटकाराने आपलं खातं उघडताना मी मगाशी म्हणालो होतो ज्यांच्या मनगडामध्ये चौकार षटकार फटकावण्याची क्षमता आहे त्याने आपली क्षमता दाखवून काहीसा फुलर लेन चेंडूचा हाफ होत होता. हेमंत यांच्या हातून सुटला आणि त्याचा पुरेपूर खरपूस समाचार घेण्यात आला आणि भिरकावून दिला लॉंग ऑन मिड विकेट सीमारेषे पलीकडं उत्तुंग षटकार. षटकारावर संघाची धावसंख्या होती ती 7, 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख पहिलं षटक टाकलं अरविंद यांनी. त्या षटकात केवळ 1 धाव देऊन 3 बळी होते. दरम्यान हे म्हणजे पुढचा चेंडू हा पोल्यात पदाला ते दाखवण्याचा प्रयत्न केला. चेंडूच्या आतील कड घेऊन पायावर चेंडू आला आणि गोलंदाजीच्या चेंडू जातोय. कुठली धाव घेण्याचा अर्थातच प्रश्न नाही. निर्धाव चेंडू, धाव संख्या स्थिर, धाव संख्या 3/7. चौथा चेंडू घेऊन येतील हेमंत. प्रतीक्षेत नितीन. नक्कीच चौकार षटकार मनगडातून त्यांच्या येईल परंतु तेवढेच चांगले गोलंदाज हेमंत. आणि चेंडूला सन्मान देताना इथे मात्र काहीसा बंधूंनी कनिष्ठ बंधूंनी कानमंत्र दिला होता काही की मला खेळण्याची संधी द्या दादा, मी बघतो खेळतोय कसं करायचं ते. नक्कीच दादांना काहीसा कानमंत्र दिलेला आहे. दरम्यान 1 धाव, 1 धावेवर धावसंख्या 8. आणि हेमंत यांचा 5वा चेंडू असेल हा या षटकातील. सुरेख गोलंदाजी आजपर्यंत 1 षटकार नक्की पटकावला गेला आहे. हेमंत एक चौफेर फटकेबाज फलंदाज. चेंडूला सन्मान देत पॉईंटच्या दिशेने स्टेअर केलाय चेंडू. 1 धाव आपलं खातं उघडत आहेत. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने भरणे करता येईल. 9 या धावसंख्येवर धावसंख्या पोहोचवतात. 3/9. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील घेऊन येतील हेमंत. सामना करतील नितीन भोईर. डावेशच्या खूपच बाहेर जाऊन पंचांचे हात जमिनीला समांतरपणे रुंदावत आहेत. नकारात्मक चेंडूचा इशारा. अवांतर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पदार्पण करते. धावसंख्या होती ती 10. अर्थातच 3 गड्यांच्या मोबदल्यात काहीच गाडी रुळावर येताना दिसते ती कोपरी अधिक 40 क्रिकेट संघाची. आणि बघूया दुसऱ्या षटकातील चेंडू घेतील तो शेवटचा चेंडू. भिरकावला चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषे उत्तंग षटकार. या षटकातील दुसरा षटकार
नितीन भोईर यांच्या मनगटातून आलेले धाव संख्या नेऊन ठेवले 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 16. आत्ता मात्र धाव संख्येला आकार आलेला आहे, जिथे पहिल्या षटकात 3 बाद 1 आणि या षटकात 15 धावा बहाल केलेल्या आहेत ते हेमंत यांनी, आणि त्याचं जास्तीत जास्त श्रेय जातं ते अर्थातच नितीन भोईर यांना. आपल्या मनगटावर एक लॉंग ऑन मिड विकेट सीमारेषेपलीकडे भिरकावून दिला ते चेंडू, आणि आता मात्र स्क्वेअर लेग सीमारेषेपलीकडे सीबीएसई शाळेच्या प्रांगणात चेंडूला भिरकावून दिलं होतं, आणि आपल्यासाठी संघासाठी 6 धावाच्या 3 बाद 16, जिथे 1 बाद 3 बाद 1 तिथे 3 बाद 16. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं चेंडू घेऊन येतील सुशांत. गोलंदाज सुशांत. बघूया अरविंद यांच्याप्रमाणे गोलंदाजी करतात 8-10 पावलांची धाव घेत. पंचांच्या डाव्या उजव्या हाताने हेमंत योगेश्वरच्या, आणि स्टेअर केला चेंडू पॉइंट सीमारेषेपलीकडे. पंचांचा इशारा, घोषित क्षेत्र बघायचं आहे. कृपया पंच निर्णय घेतील. पंचांना नियम माहिती असतील आहेतच. कृपया बघूया काय निर्णय येतोय. तिथे आपल्या घोषित रेषा आहेत. घोषितचं आयोजन करून आपण समजून घ्यायचंय. घोषित सांगा जरा आपण. कुठे लागले बॉल विचार फक्त आणि सांग, डिक्लेअर कर तू. कुठे बॉल लागले त्याला टप्पा कुठे पडला विचार. अरे मग आता त्यांनी काय व्हायचं? बॉलाला आयोजक आपले गावदेवी बोनकोडे संघ, जरा आपण लक्ष द्या. गेला ना. पंच एक उत्कृष्ट पंच आहेत, MCA पॅनेलला निगडीत आहेत, ते संलग्न आहेत, आणि त्यांच्यामध्ये काहीच आयोजकांनी आपले जे नियम असतात घोषित क्षेत्राचे ते आयोजकांनी आपण सांगायचे असतात पंचांना, आणि आयोजक ते कळवण्यासाठी गेले होते. आणि पंच आणि चौकार, खणखणीत चौकार, सुरेख फलंदाजी होताना योगेश भोईर यांच्याकडून. ज्येष्ठ बंधू नक्कीच त्यांना अप्रिशिएट करतायत, प्रोत्साहन देत आहेत. हळूवार पद्धतीने सोडून दिला चेंडू, लेग ब्रेक पद्धतीचा पायावर चेंडू आदळून जातोय घोषित क्षेत्राच्या पलीकडे. लेग बायचा इशारा येतो. अवंतर धावसंख्या एकने पुढे एक सकते. धाव संख्या होते ती 21. सुरेख आकार येताना धावसंख्येला सुशांत यांची दिशाहीन गोलंदाजी म्हणता येईल. नक्कीच डाव्या यष्टीवर टाकलेला चेंडू काहीसा फिरक चेंडूला लेग ब्रेक मध्ये टाकले असावा जर सुशांत पुन्हा एकदा. आणि इथे मात्र भिरकावला चेंडू बघायचा, लॉंग ऑन सीमारेषेवर जातो. टप्पे घेतल्यानंतर सुरेख क्षेत्ररक्षण तिथं होताना केवळ एकच धाव. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण लॉंग ऑन सीमारेषेवर होताना दिसतंय क्षेत्ररक्षकांकडून. कोण क्षेत्ररक्षक? हेमंत. अप्रतिम, ज्यांनी गोलंदाजीमध्ये थोडेसे कामगिरी म्हणता येईल, खराब कामगिरी म्हणता येईल, पण ते क्रिकेटमध्ये घडतं. दरम्यान पुन्हा एकदा सुशांत सध्या गोलंदाजीसाठी, परंतु समोर असतील एक धडाकेबाज चौफेर फटकेबाज फलंदाज योगेश भोईर, माफ करा नितीन भोईर. चेंडू भिरकावला मिड विकेट सीमारेषेपलीकडे. वतंगा षटकार, तिसरा षटकार त्यांच्या मनगटावर येताना दिसतोय, आणि धाव संख्या 28. सुरेख फटकेबाजी, नक्कीच सुस्थितीत या बंधूंनी आणून ठेवलं आपल्या कोपरी अधिक 40 क्रिकेट संघाला. आणि या षटकातील अजूनही 2 चेंडू यावयाचे बाकी. वनमंत्री चषक गावदेवी बोनकोडे अधिक 40 क्रिकेट संघाच्या वतीने आयोजन. सुरेख असं अप्रतिम आयोजन स्वर्गीय गणपत शेठ फकीरजी नाईक मैदानावर रंगताना दिसतोय. अधिक 40 संघ धारावे विरुद्ध अधिक 40 संघ कोपरी. नाणेफेकीचा कौल जिंकण्यास क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर पहिलं षटक योग्य असं म्हणता येईल, परंतु दुसरा आणि तिसरं षटक मागणे ठरताना सुशांत. सुरेख अप्रतिम पुनरागमन, सुरेख चेंडू, आणि या चेंडूवर पुनरागमन करून एक चेंडू शिल्लक. षटकारानंतर निर्धाव चेंडू. धावसंख्या 22, माफ करा 28. शेवटचा चेंडू या षटकातील सुशांत यांचा. पुढे सतत फटकावला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चंद्रकांत चेंडूच्या बाखेने सुरेख क्षेत्ररक्षण होताना दिसतंय, आणि एकच धाव. एक धावावर षटक संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर, अर्थात 18 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 बाद 29. जिथे 3 बाद 1 तिथे 3 बाद
29. सुरेख भागीदारी या चौथ्या गाड्यासाठी होताना दोन्ही बंधूंमध्ये नितीन व योगेश कनिष्ठ बंधू यांच्या दरम्यान 28 धावांची भागीदारी. अप्रतिम भागीदारी. त्या भागीदारीमध्ये 3 उत्तुंग षटकार आणि खणखणीत चौकार हेमंत भोईर यांच्या मनगटातून आणि 3 षटकार जे होते ते नितीन भोईर यांच्या मनगटातून आणि अशा प्रकारच्या धावसंख्येला आकार देताना आणि आपल्या संघाला सुस्थितीने देऊन ठेवताना पहिल्या षटकात 1, दुसऱ्या षटकात 16 आणि तिसऱ्या षटकात 11 अशी धावसंख्या माफ करा 29 आणि दुसऱ्या षटकात 12 धावा गेलेल्या आहेत. तिसऱ्या षटकात 15 गेले का. पहिल्या षटकात 1, दुसऱ्या षटकात 15 आणि तिसऱ्या षटकात 13 अशी धावसंख्या 29. 3 गड्यांचे शेवटचे 2 षटक अर्थातच 12 चेंडू शिल्लक धावातील. गजानन रे गजानन दाखवे आपले. तर बघूया गजानन कशा प्रकारे कामगिरी करतायत. अरविंद यांच्या पद्धतीने गोलंदाजी करतात की सुशांत व हेमंत यांच्या पद्धतीने, परंतु त्यांच्या समोर असणार आहे ते चौकार षटकारांचे बादशाह नितीन भोईर. चौथ्या षटकातील धारावी एक्सप्रेस असं ज्यांना संबोधलं काय करता अजून आली नाही ना पोरं, बाहेर येऊ द्या. चालू गजानन धारावी एक्सप्रेस 15-20 पावलांची धाव घेत फार्म सोसायटीच्या बाजूने गोलंदाजी करतायत. फुल टॉस मध्ये चेंडू डोके गोलंदाजच्या डोक्यावर खेळ काढला लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथं हजार. सुरेख क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते नितीन यांना. संघाची धाव संख्या 30. फुल टॉस मध्ये चेंडू तर काहीसा लोअर फुल टॉस आपण ज्याला म्हणू शकतो म्हणा तसा सुरेखरित्या फटकावताना आल्यामुळे एकच धाव मिळते नितीन यांना. आता मात्र सामना करतील योगेश भोईर. सीमारेषेवर राजा दोघे एकट्याने नाही होणार ते. एकट्याने कसं होईल. पोरं आहेत ना एवढं मोठं. तिकडे आहेत बघा. आणि पुन्हा फुल टॉस मध्ये चेंडू मिडविकेच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडूला काहीसा मैदानात चेंडू चुंबन घेत जाताना दिसतोय. सावकाश जरा तिथे मातीवरून पाय घसरला जातोय. गजानन गोलंदाज यांचा. 1 धाव मिळते हेमंत यांना. संघाला 1 धाव मिळते. धावसंख्या 31. धावसंख्या 31. तिसरा चेंडू गजानन यांचा. सामना करतील नितीन भोईर. सुरेख चेंडू. अप्रतिम चेंडू. बुंद्यात चेंडू टाकण्याचा प्रयत्न. 1 धाव घोषितचा. नितीन यांना 1 धाव मिळते. संघाला 1 धाव मिळते. धाव संख्या 32. 3 गड्याच्या बरोबर सुरेख गोलंदाजी करताना आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3च धावा दिलेल्या आहेत. चौथा चेंडू घेवडीतील गजानन. बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करताना दिसत आहेत आणि इथे मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतो नकारात्मक चेंडूचा. अवांतर धावसंख्या 1ने पुढे सरते. धावसंख्या होते ती 33. काहीशी दिशा भरकटली गेली. सुरेख अप्रतिम 3 चेंडू टाकल्यानंतर काहीसं प्रयोग करताना दिसतात. कारण लेंथ आपण ज्याला म्हणतो त्या टप्प्यावर टाकण्याचा प्रयत्न, परंतु दिशा भरकटली. उजव्या यष्टीच्या खूप बाहेर चेंडू गेला आणि पंचांना कुठलीही अडचण निर्माण नाही झाली. नकारात्मक चेंडू देण्यासाठी एखाद्यावर धावसंख्या सरकते ती ते 33वर माफ करा 33. 3 गड्यांच्या मधले 3 फरकावण्याचा प्रयत्न होतं का बघूया. उत्तंग षटकार. काहीसा लोअर फुल टॉस आणि सुरेख असं एक आपण बघतो एक फलंदाजी जी गुडघा टेकून त्याचा काहीसा त्याला एक आक्रमक फटका खेळण्यासाठी स्वतःहून निर्मिती केली आणि लॉंग ऑन सीमारेषेकडे भिरकावून दिला उत्तुंग षटकार. आणि या षटकारावर संघाची धावसंख्या 39. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. गजाननचे सामना करतील नितीन. दोन्ही षटकार 2 चौकार की बळी बघायचं आहे. गजानन नक्कीच पुनर्गमन करू शकतील. धारावी एक्सप्रेस ज्यांना संबोधलं जातं तेच गजानन, परंतु कोपरी स्फोटक फलंदाज नितीन भोईर त्यांच्या समोर असतील.
भरकावला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने बघायचा टप्पा घेतल्यानंतर उसळी घेतोय सुरेख क्षेत्ररक्षक, परंतु तत्पूर्वी सुरेख खेळ ताळमेळ खेळपट्टीवर धावण्याचा दोन्ही बंधूंच्या दरम्यान 2 धावा चोरून काढल्या क्षेत्ररक्षक हातातून. धाव संख्या 41. सुरेख धाव संख्येला आकार देताना मी मगाशीच म्हणतो 45 ते 50 पर्यंत धाव संख्या नेऊन ठेवली तर आव्हानात्मक धाव संख्या ठरू शकते ती, आणि त्याच दिशेने वाटचाल करताना शेवटचा चेंडू या षटकातील घेऊन येतील गजानन. धाव संख्या आतापर्यंत 12 दिली आहेत त्यांनी आपल्या 5 चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू या 4थ्या षटकातील आखूट टप्प्याचा चेंडू सुरेख जलदगतीचा पद्धतीचा चेंडू चेंडू पळीच्या आतील कड घेऊन यष्टिरक्षकांच्या दिशेने चेंडू होतोय. निर्धाव चेंडू, या निर्धाव चेंडू षटकाची समाप्ती होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर अधिक 40 क्रिकेट संघ कोपरी 3 बाद 41. सुरेख भागीदारी या दोन्ही बंधू दरम्यान 40 धावांची भागीदारी, ती देखील 3 षटकांमध्ये. पहिल्या षटकामध्येच 1 धाव गेली होती आणि 3 बळी गेले होते. तदनंतर एकही बळी अजून गेलेला नाही आणि धाव संख्या ती कुठलेली या दोन्ही बंधूंनी ती 40. त्या 40 धावांमध्ये 4 उत्तुंग खणखणीत असे उत्तुंग षटकार आणि 1 खणखणीत चौकार. यानंतर होणारा सामना अधिक 40 क्रिकेट संघ कुक्षेत व अधिक 40 क्रिकेट संघ जुईनगर. जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आयोजकांच्या वतीने आपल्याला एक विनंती वजा इशाराच केला जातो म्हणा. आपण दोन्ही संघाच्या नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी या षटकाच्या अर्थातच डावाच्या समाप्तीत तर लगेचच यायचं आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचा निर्वाणीचा अंतिम लास्ट ओट गो हेमंत यांच्यासाठी, माफ करा योगेश यांच्यासाठी. आणि मिडविकेटच्या दिशेने चेंडू फटकावला. काहीसा टप्पा घेतल्यानंतर क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेताना खराब चेंडू फेक. 2 धाव मिळतात योगेश यांना, संघाला 2 धाव मिळतात. धाव संख्या होते 43. 11 चेंडू शिल्लक डावातील. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकात खूपच दयनीय अवस्था. पुरुषोत्तम भोईर त्याचबरोबर नरोज भोईर लागोपाठच्या चेंडूवर बाद आणि त्यानंतर तिसरे फलंदाज बाजूला येते. भिरकावला चेंडू उत्तुंग षटकार लांबून सीमारेषे पलीकडे 6 धावांवर म्हणून संघाची धाव संख्या 48. अर्ध षटकासाठी केवळ 2च धावा दूर. डावातील 10 चेंडू शिल्लक. माफ करा 49. 1 धाव घेतली होती मिड विकेट सीमारेषेवर. 2 सुरेख फटकेबाजी दोन्ही बंधूंकडून होताना 1च धाव अर्धशतकासाठी. नक्कीच 10 चेंडूमध्ये 10 तर येतीलच, परंतु अधिक येतील, परंतु गोलंदाज तेवढेच चाणक्ष असतील. उमेश नक्कीच एखादा जरी फटका गेला तरी पण पूर्वगाम करण्याची संधी असणार उमेश यांना. 8-10 पावलाची धाव घेत 5 चेंडू शिल्लक 4 चेंडू शिल्लक आहेत. फुल टॉस मध्ये चेंडू भिरकावला. चेंडू मिड बघायचं स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा काय येतोय? षटकाराचा इशारा येतोय आणि लेग अंपायर त्याचबरोबर नॉनस्ट्रायकर एंडला असलेले पंचांचा इशारा येतोय. उत्तुंग षटकार, लगोलग 2 षटकार. ह्या षटकारांच्या तिहेरी संघ अर्थातच षटकारांची हॅट्रिक साधतात का बघायचं आहेत. योगेश भोईर मागणं षटक ठरताना अर्धशतक धावफलकावर. फुल टॉस मध्ये चेंडू पुन्हा एकदा भिरकावला. चेंडू आता मात्र खणखणीत चौकार मिड विकेटच्या दिशेने. आता मात्र हा चौकार येतोय. फुल टॉस मध्येचा चेंडू खराब गोलंदाजी होताना पूर्णपणे आतापर्यंत या षटकामध्ये 16 धाव दिले आहेत. 18 2 पहिल्या चेंडूवर 18 धाव गेलेले आहेत. 4 चेंडूमध्ये 2 चेंडू शिल्लक. डावातील धाव संख्या 59. नक्कीच हे धाव संख्या उत्कृष्ट म्हणावी लागेल. आव्हानात्मक तर आहेच, त्याचबरोबर त्याहून श्रेष्ठ उत्कृष्ट धावसंख्या म्हणता येईल.
हळूवार पद्धतीने चेंडू सोडून दिला, लॉंगाच्या दिशेने खेळून काढला चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण तिथं होताना दिसतोय. एक धावची सुवर्ण संधी गमावलेली आहे. गोलंदाजाच्या हातून चेंडूने उडी घेतली जेणेकरून एष्ट्या उद्ध्वस्त करता आल्या. नितीन भोईर यांना जीवदान मिळताना एक अतिरिक्त धाव मिळते. कोपरी संघाला धाव संख्या 61. शेवटचा चेंडू, निर्वाणीचा चेंडू, अंतिम चेंडू, लास्ट बॉल टू गो. हळूवार पद्धत चेंडू भिरकावलाय, चेंडू वतंगा षटकार. आपल्या मनगळातून 3 षटकार फटकावले गेले. मंदी आणि कनिष्ठ बंधू योगेश भोईर यांनी त्या नितीन यांच्याकडून प्रेरणा घेऊन सुरेख फलंदाजी आपल्या कनिष्ठ बंधूंची मोठ्या बंधूंना आपली खेळी दाखवताना नितीन यांनी देखील 4 खणखणीत उत्तुंग असे षटकार फटकावले जेणेकरून धावसंख्या होती ती 67 धावसंख्या. म्हणजे 66 धावांची भागीदारी या दोन्ही बंधूंदरम्यान. 3 गडी बाद 1 धाव असताना हे दोन्ही बंधू नितीन यांच्या जोडीला आले होते. त्यांचे कनिष्ठ बंधू योगेश भोईर आणि आपल्या संघासाठी 66 धावांची भागीदारी करत संघाला 67 धावांवर नेऊन ठेवलं होतं. इकडेच्या मोबदल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि 68 धावांचं मोठं असं आव्हान म्हणता येईल. अशक्य नाही परंतु कठीण असणार आहे. किती चेंडू माहिती नाही का? ज्येष्ठ बंधू नितीन यांनी 31 धावा फटकावल्या तर त्यांच्याच पावलाच्या पाऊल पुढे जात त्यांचे कनिष्ठ बंधू योगेश भोईर यांनी 33 धावा फटकावलेल्या आहेत. 15 मध्ये 31 नितीन भोईर यांच्या आणि 11 चेंडूमध्ये 33 धावा. 15 चेंडू 31 धावा आणि 11 चेंडू 33 धावा. म्हणजे ज्येष्ठ बंधूंपेक्षा कनिष्ठ बंधूंची कामगिरी सुरेख अप्रतिम इथे आणि आपल्या संघासाठी सुस्थितीत नेऊन ठेवलेलं आहे. आणि 68 धावांचं लक्ष 5 षटकांमध्ये 13 पूर्णांक. कृपया या आयोजकांना या आपले दोन्ही संघांना जुईनगर आणि कुक्षेत संघ आलेले आहेत. दोन्ही संघाने आपण नाणेफेकी चाचू द्या. आपण नाणेफेकीचं कौल द्या. दोन्ही संघांना शुभेच्छा. अशोक भाऊ त्याचबरोबर पाटील भाऊ दोघांना शुभेच्छा. प्रमुख पाहुण्याचं तरी भूमिका पार कर. 13.6 सरासरी धावसंख्या फटकावी लागेल ते धारावे संघाच्या खेळाडूंना. 13.4 सरासरी धावसंख्या फटकावली होती. काटा कशाप शालच ना वाटत म्हणून तो नाना फिरता येईन. कोण कोक्षेत संघाने नाणेफेकीचं कौल जिंकणार. लवकरात लवकर आपण सामना संपल्याबरोबर जे काय घ्यायचं असेल तर कळवायचं आहे. सदुसष्ट धावांचं लक्ष समजा संरक्षण करण्यासाठी कोपरी संघ उतरलेला मैदानावर. तर त्याचबरोबर धारावी संघ विनंती असेल आपणास आयोजकांकडून त्वरित आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. नाही आता होऊ दे ना सामना. नाही सामना होऊ दे ना अजून. सामना नाही झाला पूर्ण. आता सामना होईल ना अजून. आज एक डाव आहे. एक डाव बाकी आहे ना. एक डाव बाकी आहे. लगेच कुठे सामना होत आहे. टाइम जास्त गेला. अधिक 40 तिकडे धारावे कृपया आपणास विनंती असेल आपला लगेच प्रतिनिधी आपले सलामीची जोडी पाठवायची आहे. आपल्याला अजूनही बरेच सामने खेळवायचे आजच्या दिवसभरातले. एक
अजूनही आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. आता बॉल आल्यानंतर समजतं लगेच ते चल एक दे चल पुढचं येतं शशिकांत तळेगावकर यांचं आगमन झालेलं आहे आमच्या मंचावर. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शशिकांत तळेगावकर. तर 68 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना सलामीची जोडी. एक मजबूत बांधायचे अष्टपैलू खेळाडू चंद्रकांत त्याचबरोबर गजानन. ही सलामीची जोडी ज्याप्रमाणे या चौथ्या गाडीसाठी जी भागीदारी झाली त्या पद्धतीने जर खेळले तर आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवतील. परंतु क्रिकेट हा अडीचशेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टेनिटी गेम ऑफ चान्स असं आपण म्हणतो. इंग्रजीमध्ये ती म्हण आहे. मराठीमध्ये क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ. अनिश्चितता ती दाखवावी लागेल. ट्विस्ट काहीतरी घडवायचं असेल म्हणजे जवळजवळ पीळ दाखवावं लागेल या सामन्याला जर जिंकायचं असेल तर. 58 धावांचं मोठंसं असं आव्हान कठीण नक्कीच असणार आहे पण अशक्य नसणार आहे. ती क्षमता चंद्रकांत त्याचबरोबर गजानन यांच्या मनगडामध्ये आहे. परंतु ते त्यांना 67 धावून रोखण्याची क्षमता कर्णधार नरेश भोईर त्याचबरोबर दुसरे गोलंदाज चंद्रकांत आणि गजानन. खेळण्यासाठी पहिलं चंद्रकांत. खेळरेषेची दाद मागताना पंचांकडून चंद्रकांत अधिक 50चे अष्टपैलू खेळाडू ज्यांच्या मनगडामध्ये चौकार आणि षटकार फटकावण्याची क्षमता आहे ते चंद्रकांत आता खेळण्यासाठी सज्ज. स्वतः कर्णधार नरेश भोईर 5-6 बॉलांची धाव घेत बघूया आपल्या संघाला सुस्थितीत नेऊन ठेवतात का. ज्याप्रमाणे पहिल्या षटकात हेमंत यांनी गोलंदाजी अरविंद यांनी गोलंदाजी केली होती. 1 धाव देऊन 3 बळी मिळवते. परंतु त्यानंतर जी परिस्थिती निर्माण केली नितीन व योगेश भोईर यांनी बंधूंनी आपल्या संघासाठी संघाला स्तुती निर्माण सामन्या दुसऱ्या डावाला सुरुवात. 68 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना पहिल्या चेंडूगडीतील नरेश आणि गोलंदाजच्या डोक्यावर लॉंग ऑनच्या दिशेने पहिला चेंडू खानकाने चौकार. चंद्रकांत यांच्या मनगडावरून. चंद्रकांत नावाचे जे खेळाडू असतात ते सगळ्या गोष्टी श्रेष्ठ असतात. अर्थातच त्याच्यातले आम्ही आहोत म्हणून बोलतोय. पंच थोडंसं 2 क्षण आपण थांबायचं आहे. आयोजकांकडून विनंती आहे. काहीसे आपले लहान शिशूचे विद्यार्थी सुटले शाळा सुटलेली असल्या कारणानं चेंडू कोणाला लागू नये दुखापत होऊ नये जेणेकरून आपण 2-5 मिनटं आपण थांबूया. सुरेख सुरुवात म्हणता येईल धारावी संघाची. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षक मिळालं परंतु पहिल्या षटकात त्यांचा निर्णय योग्य होता आणि नंतरच्या षटकात योग्य की अयोग्य आता येणारे हे 5 षटक दाखवतील. अर्थातच अजूनही 29 चेंडू आणि 64 धावांची आवश्यकता सामन्यात जिंकण्यासाठी असणार आहे. आणि इथे मात्र बघूया थोडंसं शाळा सुटल्या असल्या कारणानं आपण विद्यार्थ्यांना दुखापत होऊ नये त्या माध्यमातून आपण इथं थोडंसं खेळ थांबवलेला आहे. नाही इथं नाही बरं आहे नाही इथं नाही आपलं बोर्ड नाही सीबीएसईला नाही दिला आपण ऐकतं आहे ना त्याची आहे ना
नाही तेव्हा नव्हते आता जास्त तेव्हा बी शाळा सुटलेलीच नाही की नाही होती तेव्हा. अर्धा तास चालला अजून संपायला. नाही झाली की संपली 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 नाही, संपली काय एवढीच जास्ती येतात गप्पा मारत आपले बाप्पा नाया बाबा शाळा सुटली कानाची मजा आहे साबुदाण्याचा वडा आणजा एखादच आहे पाणी नुसतं पोट भरायचं पाण्याची बाबू समोसा ना वडा रिक्षा जाऊ दे पहिले माईक बंद करा सामना चालू करायचा आहे. शिट्टी वाजलेली आहे. शिट्टी वाजली गाडी सुटली शाळा सुटली. दरम्यान दुसरा चेंडू हा बोलीचा चेंडू होता म्हणून जितका म्हणावा तितका फायदा उचलता आणि इथं जरा थोडंसं चेंडूने हातातून निसटला चेंडू आणि जेणेकरून एक अतिरिक्त धाव 2 धाव मिळतात चंद्रकांत धारावी संघाला. धाव संख्या 6. 68 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना तिसरा चेंडू पुढे सासवड पटकोडेचा चेंडू 2 टप्पे घेतल्यानंतर शतरक्षक थोडीशी चकतायत. पुन्हा एकदा 2 धाव सुरेख ताळमेळ खेळपट्टीवर धावण्याचं चंद्रकांत व गजानन यांचं पुन्हा एकदा 2 धाव मिळतात. धाव संख्या 8 वर नेऊन ठेवलेली आहे आणि येणाऱ्या 27 चेंडूमध्ये अजूनही 60 धावांची आवश्यकता. 68 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना पंचांचा इशारा चौकाराचा इशारा येतोय. तिथे असलेले एक प्रेक्षक इशारा करतायत. सुरेख लक्ष त्या प्रेक्षकाचं आभार मला आपलं चौकारावर संघाची दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पदार्पण करते अर्थातच 10 वर आणि ते मात्र पटकावला चेंडू लॉंगाच्या दिशेने एकच धाव मिळेल असं वाटते. सुरेख क्षेत्रक्षक तिथं आणि 2 धावा अक्षरशः एक धाव गजानन यांनी चोरून काढलेले क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांच्या माध्यमातून धाव संख्या 12. 5 चेंडूमध्येच धावसंख्या पटकावलेली आहे. माफ करा 4 चेंडूमध्ये. चार 4 बरोबर 4 चेंडूमध्ये 12 धावा. फटकावला चेंडू बघायचा झेल होतोय का आणि चेंडूने हातातून उडी घेतली नितीन यांच्या. एकच धावेवर समाधानाती आणि दुसरी धाव घेताना गमावले 2 जीवदान. एकदा चंद्रकांत यांना आणि एकदा गजानन यांना.
2 धावेबरोबर संघाची धावसंख्या 14. शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू. काहीसं मागणं षटक. सरासरीच्या हिशोबाने धावसंख्या जास्त झालेल्या आहेत. 25 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 66 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना 68 आणि सुरेख चेंडू. अप्रतिम पुनरागमन म्हणता येईल. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14. 68 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना काहीशी गोलंदाजी खराब गोलंदाजी म्हणता येईल, कारण 14 धाव दिलेली होती या षटकात स्वतः कर्णधार नरेश भोईर यांनी, आणि त्या 14च्या 14 धावा फटकावल्या त्या चंद्रकांत यांनी. 15 धावा 14 धावा फटकावल्या त्या चंद्रकांत यांनी. आणि आत्ता मात्र प्रथमताच खेळण्याची संधी मिळाली ती गजानन यांना. येणाऱ्या 24 चेंडूत धाव्या असतील त्या 54. आहे फर्स्ट बघ. ज्येष्ठ योगेश भोईर गोलंदाजीसाठी येताना सामना करतील गजानन. योगेश 24 चेंडू आणि अजूनही 54 धावांची आवश्यकता. 68 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना बिनबाद 14 अशी धारावी धाव संघाची धावसंख्या. चोवीस चेंडू 54 धावा. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. डावेशीच्या बाहेर जाणार चेंडू. नकारात्मक चेंडूचा इशारा. प्लस एकाधिक एक धाव. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू खेळा मुलं. धाव संख्या 16. बिनबाद 16. 68 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना येणाऱ्या 24 चेंडूत धाव्या असतील त्या 52. आखूट टप्प्याचा चेंडू पोल केला. चेंडू सीमारेषेवर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. कुठलीही चूक करत नाही योगेश, ज्यांनी आपल्या मनगटाच्या जोरात चौफेर फटकेबाजी फलंदाजी केली होती, तेच योगेश इथे स्क्वेअर लेग सीमारेषेवर चेंडूच्या दिशेने चेंडूच्या खाली येत कुठलीच चूक करत नाही. पहिला मोठा आदरा बसतो गजानन यांच्या रूपाने. तो धारावी संघाला 16 धावांवर आणि पहिलं यश येत आहे योगेश यांना आणि कोपरे संघाला. 23 चेंडू. सामना जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता. सुशांत एक अष्टपैलू खेळाडू, षटकार चौकारचा बादशाह आपण म्हणू शकतो यांना, परंतु गोलंदाजीमध्ये त्यांना म्हणावी तितकी भरीव कामगिरी करता आली नव्हती. कारण दिशाहीन गोलंदाजी झाली होती. चौकार षटकार फटकावले गेले ते त्यांच्या गोलंदाजी, पण त्याचीच भरपाई करतील अशी आशा आहे आम्हाला आपल्या समर्थकांना. सुशांत परंतु सुरेख पुनरागमन ते योगेश यांचं. पहिला चेंडू दिशाहीन होता, त्या चेंडूवर अवंतर आणि एक घोषित अशा 2 धावा गेल्या त्या, परंतु दुसऱ्या पहिल्या चेंडूवर अप्रतिम पुनरागमन. सुशांत सामना करतील योगेश यांच्या गोलंदाजीचा, अर्थात दुसऱ्या चेंडूचा. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. आखूट टप्प्याचा चेंडू, जलदगतीचा बदलायचा चेंडू फलंदाजांच्या मध्यभागी लागला. चेंडू जरा सांभाळून. सुरेख चेंडू. अप्रतिम चेंडू. नाजूक बागी चेंडू लागलेला आहे. थोडंसं सराव करा. पाणी आहे, पण ह्या दुखण्यावर पाण्याचा फायदा कितपत होईल हे नक्कीच सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. काय वेदना होते ते खेळणार आणि खेळताना लागल्यावर काय मजा येते ते दरदरून घाम फुटतो. ना काय काय नाही निघे ना आता मी. पुढचा चेंडू आता तर तिसरा चेंडू षटकातील योगेश यांचा. आखूट टप्प्याचा चेंडू
लॉंगांच्या दिशेने खेळून काढलाय, तिथे चेंडूने पुन्हा एकदा उडी घेतली आहे, हातातून एकच धाव मिळते. धाव संख्या होते ती 17. एक गडी बाद 17. येणाऱ्या 21 चेंडू धावे असतील त्या 51. सुरेख गोलंदाजी योगेश यांची. आता मात्र चंद्रकांत प्रतीक्षेत चेंडूच्या. भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू पळीच्या आतील कड घेऊन पंचांचा इशारा. एक धाव घोषितचा. एक धाव धावसंख्येने धावसंख्या पोचते 18वर. एका गडीच्या मोबदल्यात 68 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना येणाऱ्या 20 चेंडू धाव्या हव्या असतील त्या 50. पाचवा चेंडू योगेशनचा. आकुट टप्प्याचा चेंडू. पंचांचा इशारा नकारात्मक चेंडूचा येतो स्क्वेअर लेगच्या पंचांचा आणि त्याचबरोबर नो स्ट्रायक रेंजला असलेल्या पंचांचा देखील. इथे मात्र काहीसा बाउन्सर पद्धतीचा चेंडू म्हणता येईल आपल्याला. एक अतिरिक्त धाव. धाव संख्या 19. 20-49. 20 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. आकुट टप्प्याचा चेंडू. सुरेख चेंडू म्हणता येईल, परंतु तेवढ्याच पद्धतीने टोलेला आणि सुरेख अप्रतिम क्षेत्ररक्षण योगेशांच्या गोलंदाज योगेशांचं आणि एकच धाव. एक धावेवर संघाची धावसंख्या 19. बोला भाऊ. बोल परत आता भाऊजी. एक मिनिट. एक भाऊजी एक बॉल होते आणि एक पंच काय निर्णय घोषित धाव नाही. सॉरी दिसलं नाही आम्हाला. ओके ओके. त्रिफळाचीत बाद. सुशांती त्रिफळाचीत बांधून तो मुली पडतात. 2 बाद 19. आसिफ फकी, पापा फकी, कामिन पटेल या सर्वांना विनंती असेल की आपण कृपया मंचावर यायचं. आमच्या अधिक 40 अधिक 50 जे खेळाडू आहेत ते आपलं कृपया आपलं स्वागत. नाही नाही सुशांत. दोन षटकात 20 धाव झाले आहेत. कारण आपण बघतोय कोपरी संघाच्या 3 बाद 20 होत्या. माफ करा 3 बाद 16 होत्या. तर आता मात्र अधिक 40 संघ धारावीची धावसंख्या आहे ती 2 बाद 20. येणाऱ्या 18 चेंडूत धाव्या हव्या असतील त्या 48. मच्छिंद्र भोईर एक अष्टपैलू आपण खेळाडू बनू शकतो, परंतु ज्येष्ठ झाले कारण त्यांना फक्त फलंदाजीसाठी प्राचीन केलं. नक्कीच त्यांच्या मनगटामध्ये चौकार षटकार फटकावण्याची क्षमता आहे. असे मच्छिंद्र आलेले आहेत. 18 चेंडू 48 धावा. 16च्या सरस धावसाहेब पटेल वैयक्तिक पहिलं सांघिक. तिसरं षटक घेऊन येतात ते नितीन ना. नितीन पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील. लेग ब्रेक मध्ये चेंडू पुल केला. चेंडू मिड विकेटच्या दिशेने टप्पा घेतल्यानंतर चेंडू उसळे घेतोय. खाणकाळी इथं चौकार येतोय. चंद्रकांत यांच्या मनगडातून सुरेख फटकेबाजी करताना चंद्रकांत दिसत आहेत. कारण आतापर्यंत त्यांनी 3 खणखणीत चौकार पडले आपल्या मनगडाच्या जोरावर. येणाऱ्या 17 चेंडू धाव्या अवस्थेतील 44. येणाऱ्या 17 चेंडूमध्ये 68 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना 2 बाद 24. 9 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी खेळताना चंद्रकांत सुरेख खेळ आपल्या संघासाठी. असे आमचे गुणलेखक सुनील पाटील, त्याचबरोबर आमचे एक थेट प्रक्षेपण क्रिक लाईव्हचे ऑपरेटर केतन चव्हाण एक उत्कृष्टतेचा. आणि इथे मात्र पुनरागमन करताना योगेश आपल्या बंधूच्या सहकार्याने नितीन ज्यांनी फलंदाजीमध्ये उत्कृष्ट काम केले तीच जोडगोळी.
ज्येष्ठ बंधू गोलंदाजी करताना आणि झेल घेताना योगेश भोईर. आणि तंबूची वाट चंद्रकांत त्यांची उपयुक्त खेळी 10 चेंडूत 20 धावांची खेळी उपयुक्त खेळी ते संपुष्टात आले म्हणजे 200 धावांची धाव सरासरी खेळून बाद होताना 3 बाद 24 आणि येणाऱ्या 16 चेंडूत धाव्या हव्या असतील त्या 44 68 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना आपली कामगिरी चोख बजावून तंबूत पडताना आणि आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतात राजेश राकेश का राजेश राजेश भोईर. हा राजेश भोईर चौकार षटकारांचे बादशाह अष्टपैलू खेळाडू नावाजलेले एक राजेश भोरेंसाठी सुवर्ण संधी आलेली आहे. षटकारांची हॅट्रिक असेल तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलं काय. नमस्कार. तर 1000 रुपयाचं पारितोषिक पटकावण्याची क्षमता राजेश भोईर आपल्या मनगटामध्ये आहे आणि ते पारितोषिक पटकावं असं आमच्या एक दर्दी खेळाडूकडून आपल्याला एक आव्हान आहे. पहिला षटकार नाही आलेला आणि इथे मात्र पारितोषिक वाढलं गेलेलं चुकून झालं आमच्याकडे एखादं, परंतु 2000चं पारितोषिक षटकारांच्या हॅट्रिकसाठी आलाय. पहिला नाही झेल नाही सुरेख फटका म्हणता येईल परंतु सुरेख क्षेत्ररक्षण अप्रतिम. केवळ एकच आणि एकच धाव. धाव संख्या 25 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि येणाऱ्या 14 चेंडू धावे असतील त्या 43. काहीसं आव्हान कठीण होत जाताना सुरेख गोलंदाजी करताना आतापर्यंत 5च धावा गेले. तो एक चौकार गेला नक्की त्याचा टप्पा उसळी घेतल्यानंतर 5वा चेंडू घेण्यात येईल नितीन. लेग ब्रेक पद्धत चेंडू लॉंग सिडी मिडॉनच्या दिशेने तिथं खेळून काढलेला चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर धावसंख्या 25. शेवटचा चेंडू या षटकातील 68 धावांचं लक्ष्याचं पाठला करताना 13 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता. आत्तापर्यंत तरी सुरेख षटक 5 चेंडूमध्ये केवळ 5 धावा. आणि फुल टॉस स्पर्धेचा फ्लिक केलाय चेंडू बघायचं स्पेअर लेग मिड विकेटच्या पट्ट्यामध्ये क्षेत्रामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण तिथं होताना दिसतंय योगेश भोईर यांच्याकडून आणि षटक संपतंय 1 धाव बरोबर. संघाची धावसंख्या 3 बाद 26 आणि येणाऱ्या 12 चेंडू धावे असतील त्या 42. राजेश भोईर यांच्यासाठी जगदीश म्हात्रे अर्थात जगीबाई यांच्याकडून मामू 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला राजेश भोईर यांच्यासाठी पारितोषिक इथं आलेलं आणि दुसरे एक दर्दी खेळाडू आपले 2000 रुपयाचं पारितोषिक. अर्थातच ते षटकारांच्या तिहेरी संगम म्हणजेच षटकारांची हॅट्रिक साधली गेल्यास इथे मात्र जगीबाईकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपये. वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन येतील 1-2 4थं षटक घेऊन येतील प्रदीप. बारा चेंडू 42 धावांची आवश्यकता. चौकार फटकार पहिला चेंडू पूल केलेला आहे. एक धाव बरोबर धावसंख्या 3 बाद 27 68 धावांचं लक्ष्याचं पाठलागणं. एका येणाऱ्या 11 चेंडूत धाव्या असतील ते 41. कठीण विजयश्री दूर जाताना दिसते राजेश भोईर. आखूट टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने फटकावला चेंडू वाकून चेंडूला दिशा दाखवली आणि बघायचा इशारा पंचांचा काय येतोय. प्रेक्षक खेळाडू 2 घोषित धावांचा इशारा येतोय पंचांकडून. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 29 वर 3 गड्यांच्या मोबदल्यात.
10 चेंडू 39 धावांचा औषध. षटकारांच्या हॅट्रिकसाठी 2000चं पारितोषिक एक उत्कृष्ट खेळाडू फटकेबाज फलंदाज यांच्याकडून आपल्याला येताना दिसतात राजेश भाऊ. ते षटकारांच्या आणि जगीबाईंकडून एक अष्टपैलू बेलापूर भागात ज्यांचं नाव तरुणाईमध्ये गाजलं जातं जगी एक्सप्रेस नावाने, त्यांनी आपल्यासाठी पारितोषिक ठेवलं आहे. कारण जेणेकरून आपण चौफेर फटकेबाजी करावी. प्रत्येक षटकाराशी षटकार 200 रुपये. प्रदीप यांचा पुढचा चेंडू आणि भिरकावला चेंडू कव्हरच्या दिशेने बघायचा आहे. 2च धावा. धाव संख्या 31. 1-2 धावांनी चालणार नाही. 2 धावांसाठी 200 नाहीत. एक षटकारासाठी 200 आहेत. हा नक्की 2 धावा फटकावा. हॅट्रिक साठी देऊ आम्ही 200 रुपये 2 धावांच्या. भिरकावला चेंडू भिरकावलाय. झेल होते का षटकार. उत्तंग षटकार. एक षटकाराला आणि 200 रुपयाचं पारितोषिक जगीबाईंनी ठेवले होते मिळतंय. राजेश भाई जगीबाई दुसऱ्या षटकाराला लावायचे आहेत का. दुसरा अंदा चल. आपल्याकडून सांगण्यात येते जावं घेऊन येतील. 37 हा. धाव संख्या 37 आणि येणाऱ्या 8 चेंडू धावा असतील ते 31. 8 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. प्रदीप लेग ब्रेक मध्ये चेंडू खूपच उजव्या अशी बाहेर जाणार चेंडू नकारात्मक चेंडूचा इशारा. अवांतर धावसंख्या एकने पुढे सरकते. 3 बाद 68 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना येणाऱ्या 8 चेंडू धाव्या असतील त्या 30. शक्य आहे. कठीण आहे परंतु अशक्य नाही. लेग ब्रेकमध्ये चेंडू इथे बघायचा आहे. पुन्हा एकदा 2 धावांच्या घोषीचा इशारा. धाव संख्या 40. त्यांना षटकार आहेत का मशिंद्राला येऊ दे. स्ट्राईकवाला 7 चेंडू 28 धावांची आवश्यकता. नक्कीच अजूनही संधी. या चेंडूवर नक्कीच सामन्याला काढली देणार चौकार षटकार येतो का बघायचा आहे. प्रदीप चाणक्य गोलंदाज. लेग ब्रेकमध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने टळवलाय. चेंडू टप्पा घेतल्यानंतर घुसले घेत आहे. सुरेख क्षेत्रक्षण तिथं स्वतः कर्णधार नरेश भोईर यांचा आणि एकच धाव मिळते. राजेश यांना षटक संपताय. चौथा धाव संख्या होते ती 41. 3 गड्यांच्या मोबदल्यात 68 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना येणाऱ्या 6 चेंडूत धाव्या असतील त्या फक्त 27. सहा चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी 68 धावांचा लक्ष्याचं पाठलाग करताना काहीसा आपण बिकट परिस्थिती म्हणू शकतो. परंतु राजेश भोईर मच्छिंद्र भोईर जे जोपर्यंत मैदानावर आहेत नक्कीच 28-27 धावा फटकावल्या जाऊ शकतात हे आपण बघतोय. कारण आपला क्रिकेट जो आहे तो आता जलद गतीचा झालेला आहे. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. इथे मात्र मच्छिंद्र भोईरसाठी षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालेलं आहे. ते आपण जेव्हा आपल्या संधी येईल तेव्हा कोणाकडून ठेवले संदेश यांच्याकडून अजून आपल्याला खेळण्याची संधी मिळाली तर सामना हातून तुमच्या जाईल. कारण तोपर्यंत 1 चेंडू झालेला असेल आणि धावा जास्त असतील पण हरकत नाही. होऊ शकतात 5 चेंडूमध्ये 30 धावा 27 धावा. वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं निर्वाणीचं योगेश भोईर ज्यांनी फलंदाजीमध्ये 33 धावा फटकावलेल्या त्या 10 चेंडूमध्ये. आता मात्र गोलंदाजी अष्टपैलू तो सिद्ध करताना 6 चेंडू आणि 27 धावांच्या खंदे चौफायर फटका बजावत फलंदाज अष्टपैलूकडून राजेश भोईर त्यांच्यासमोर षटकारासाठी 2000 रुपयाचं. आणि ते मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने एकच धाव मिळेल असं वाटतं. नरेश भोईर चेंडूच्या पाठीमागे 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेताना टप्पा घेतल्यानंतर चेंडू उसळी होतोय आणि इथे मात्र धावचीची संधी मच्छिंद्र नाथ बाद होत आहेत. धावसंख्या 42. 4 गड्यांच्या मोबदल्यात 5 चेंडू 26 धावांची आवश्यकता. अजूनही संधी. लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी करताना दिसत आहेत योगेश भोईर. पूर्णपणे मुक्त फटकेबाजी करू देत नाहीत राजेश भोईर यांना.
एक 2000 रुपयाचं पारितोषिक पटकावतात बघायचं आहे राजेश बोईर. अजूनही ते खेळपट्टीवर आहेत. एक अष्टपैलू खेळाडू, माफ करा, एक चौफेर फटकेबाज फलंदाजांनी लावलेले आहेत. अष्टपैलू तर आहेत, गोलंदाजी कधी कधी करतात, पण फलंदाजीवर ज्यांचा भर आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुरेख कामगिरी बजावणारे असे खेळाडू आहेत त्यांनी 2000 रुपयाचं पारितोषिक षटकारांच्या तिहेरी संगमसाठी म्हणजेच हॅट्रिकसाठी. पुढचा चेंडू अर्थात षटकातील दुसरा चेंडू, डावातील 5 चेंडू शिल्लक. भिरकावला चेंडू, परंतु म्हणावं तितकंसं दूरवर चेंडू जाते, चेंडूला दिशा मिळत नाही. म्हणजेच एक धाव पूर्ण. नवीन फलंदाज विनोद. 4 चेंडूमध्ये अजूनही 25 धावांची आवश्यकता, बरोबरी करू शकता आपण. 4 बाद 43, 68 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. नक्कीच एक अवांतर धाव मिळू शकतो. 4 षटकार आपण फटकावू शकताय. विनोद भाऊ, तुमच्या मनगात ती ताकद आहे आणि त्याची प्रचिती नाही आलेली. निर्धाव चेंडू, धाव संख्या स्थिर, लेग ब्रेक पद्धतीची सुरेख गोलंदाजी योगेश भोईर यांच्या हातून. 3 चेंडू 25 धावा, केवळ औपचारिकता शिल्लक. नकारात्मक चेंडू, काही चमत्कार जर नाही खेळला गेला. फुलटॉसमध्ये पुढे सरसावत पटकावण्याचा प्रयत्न नाही, घोषित मध्ये नाही जात चेंडू, नाही गेला अजून. गेला गेला गेला. पंचांचा एक धाव घोषित चेहरा. धाव संख्या 44. 3 नाही 4, 1 2 3 मी पर 4 आहे त्याच्यानंतर. आणि इथे मात्र चेंडू फटकावला आहे. बघायचं इथे एकच धाव मिळेल असं वाटतं. एक धावेर संघाची धाव संख्या 45. संपला ना, एक चेंडू आहे का संपला? 2 धावा झालेल्या आहेत तिथे. मात्र एक धाव संख्या 46. शेवटचा चेंडू, औपचारिकता शिल्लक नाही. 2 धावा काढल्या, एक डिक्लेअर होती, धावून काढली. 2 आता होईल लगेच. कुक्षित संघ आपला निर्णय लगेच कळवायचा आहे, जेणेकरून जर क्षेत्ररक्षण तर मैदानात उतरायचं आहे. हा, लगेच मैदानाचा दाबा घ्यायचा आपण. लगेच सामना संपल्या. 4 सामने अजून संपवायचे. अंधार सूर्य मावळतीला जाताना दिसतो, कारण सावली येते आहेत आपल्या मैदानावर. शेवटचा चेंडू, निर्वाणीचा अंतिम चेंडू, औपचारिक शिल्लक. खटोप्याचा चेंडू, भिरकावला चेंडू, बघायचा आहे, झेल होतोय. अखेर शेवटाला 6 झाली नाही. आणि 200 रुपयाचे पारितोषिक आलेले नाही. 200 रुपये आले. राजेश भाऊ, या आपलं पारितोषिक घेऊन जा. सन्मान चिन्ह त्याचबरोबर घेऊन जायचं आहे. धारावी संघ या एक प्रतिनिधी या, धारावी संघाचे प्रतिनिधी या. आपण तुम्हीच या राजेश भाऊ, तुमचं पारितोषिक देखील आहे. कुक्षित संघ आपण नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि आपण निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा. लगेच क्षेत्ररक्षण उतरायचं आहे मैदानावर. आपण पंच लगेच तैनात राहायचं आहे.